या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही वास्तविक घटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध नाही. जर ते कोणत्या व्यक्तीशी साम्य असेल तर तुम्ही ओळख समजावा. हिला बी आत्ताच पडायची होती वय. ए पुण्या कुठं बघायला लागलायस? दूध घायला निघ. वय दूध घ्या. आणि इकडे घेते मी दूध. तू कापडा वाळत घ्यायचा. अरे तू चढायला लागलं की? अहो सॉरी ते अंदाजच गावला नाही. ते भांड बार काय का? जे रोज आहे तेच आहे ना. नाही तीच आहे. झिरो असते. काय म्हणलास रे? काय नाही येतो मी. तुला चॉकलेट खूप आवडतात ना? हो. पाहिजे हो. पण आता नाही येत ना माझ्याकडे. दुकानात जाऊन घेऊन यायचं का? सांग मम्मीला. आई मी दुकानात जाऊन चॉकलेट घेऊन येते दीदी सोबत. हो पटकन जा. बाबाच्या आधी घरी लवकर ये. हो. तुला चॉकलेट देते काय? आणि सगळीकडे लक्ष ठेवायचं. कोण आलं की मला सांगायचं. लगेच बोलवायचं. घरात कोणी काय विचारलं तर नाही सांगायचं. आपण नुसतं जातो चॉकलेट आणायला जातो. चॉकलेट आहे की नाही?
काय ग किती उशीर? अरे काय झालं एवढं चिडायला? अगं चिडू नको तर काय करू? एकतर भेटायला बोलवतीस त्यात तूच उशिरा करतीस. तुला माहिती आहे ना घरचे सगळे कसे आहेत, सगळ्यांचे डोळे चुकून यायला लागतात, त्यात असे कांड करावे लागतात. बरं ते सोड, मला का बोलवल्यास? आकाश, मला आपली खूप काळजी लागली आहे रे. कसं होणार आपलं? अरे कसं होणार म्हणजे? इथं वाघासारखा गडी असताना कशाला पाहिजे असतो? वाघ आणि तू मग म्हणूनच स्वराजला बघितल्यानंतर वाघाचं मंदिर होतं. अय काय उगाच ते मेहुनो बाय म्हणताना शांत आहे, नाहीतर नाहीतर जरा डोळं मोठं वर केलं का नाही त्याला कळायचं पण नाही कुठं पळू. इकडे पळू का तिकडे पळू. मोठा आलाय स्वराजला पळवतोय म्हणे. बरं ते सोड, दे की. काय? तुला माहिती की मला काय पाहिजे? मला माहिती आहे तुला कधी काय पाहिजे असतं ते. माहिती तर दे की मग. अगं काय चाललंय असे? तूच तर म्हणतोस की दे की म्हणून. अगं मला पैसे पाहिजेत. पैसे नाही जाते मी जरा सुद्धा माहिती चला. आणि तुला कसं माहिती? आम्ही रोज भेटायला जायचो. दीदीचा मित्र मला रोज चॉकलेट द्यायचा. आज पण जाणार भेटायला? हो, दीदी म्हणली उद्या पण जायचं, उद्या पण चॉकलेट. दीदी ता कुठे आहे? येईल थांब. मला घरी जायचंय, चल ना, खूप थंडी वाजते. अगं जरा थांब की. नाही, मला घरी जायचंय, चल ना. ठीक आहे. स्नेहा, काय रे आकाश किती उशीर? आता मी जाणारच होते माहिती. तुला माहित आहे का तू किती मोठी चूक केलीस? अगं असं सारा गाव ह्या सर्जनाचं नाव ऐकलं थरथर कापतंय. आणि ह्या गावासमोरच माझं नाक कापलंस. चुकलं माझं, माफ कर मला. माझा आकाशवरती खूप प्रेम आहे, मी काय म्हणू शकत नाही त्याच्याशिवाय. अहो पुरीकडे झाली चूक, तिला घ्या पदरात, नाही आवाज वागायची परत ती. ठीक आहे, तुला त्याला आवडतो ना, लावून देतो.
त्याच्यावर लग्न लावून देतो मी. बाबा काय बोलता तुम्ही? मी एक माझी अट आहे, तू तुला मान्यच करावं लागेल. माझं आकाशसोबत लग्न होणार असेल ना तर तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. ठीक आहे, जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्याशी तू बोलायचं नाही. अगदी फोनवर सुद्धा कसलाच संबंध ठेवायचा नाही. आणि इथून पुढचं शिक्षण तुझ्या आजीची गावी होणार. बाबा अरे बाळा, मी स्वतः तुमचं लग्न लावून देईल. बस. थँक्यू बाबा. काय तुम्ही स्नेहाचं त्या मुलाच खरंच लग्न लावून देणार आहे? अगं त्या पोरापासून लांब राहिल्यानंतर ती विसरून जाय आणि तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एखादा चांगला मुलगा बघू आणि उरकून टाकू तिचं लग्न. तुम्ही खोट बोलायला लागले तिला कळल्यावर नंतर? कळलं तर कळू दे. मी त्यासाठी त्यांचा दोघांचा जीव घ्यायला कमी पडणार नाही. त्यांना कधीच एक होऊ देणार नाही. हा शब्द आहे सर्जेरावचा. म्हातारे, तुझा एक मुलगा आहे ना तुला, समजून सांगायला आमच्या पोरीच्या पाठीमागे लागलाय अडकाव. ऐकलं ना, हात पाय तोडून गिरीत टाकेल. अरे सौर्या, अरे जेवण ऐकलं माझं. मी टाकलंय. चल पप्प्या वाट बघायला ना केवळ. तुम्ही दोघं काय चांगलं होऊ देत नाही वाटतं माझं. जेव्हा कसं बघ बाबा. चल गाडी पण पडली. तुझ्या गाडीत
पण तुझ्यासारखीच हातारा. ए उतर. इधर बँग. चल आता गाडी ढकलत. काय मी काय ढकलो गाडी? ढकलला तर बस तिकडं. चला. गाडी खरं वापरायची. ओ मामा. मामा. हा इथं गॅरेज कुठं आहे जवळ? गॅरेज पुढे तर नाहीये, पाठीमागच्या गावात आहे. ठीक आहे. आता अवघड झालं. आता काय करायचं? एक काम कर, तू वर नाक्यावर जा, वडापाव आहे तिथं, मी गाडी रिपेअर करून येतो. चौकायचं. शपथ, अरे कसली भारी पोरगी आहे. बघितलं काय? कोण रे? गावात नवीन दिसते की. अरे होय, लय आवडले आपल्याला. अशा आहे गुलाबाची कळी. होय होय होय. कराच का मग विषय हिचा? अरे मग काय, अरे कसं आहे हे, माझ्याकडे प्लॅन आहे. सांग लवकर. खरचुंडीच्या गाडी इथेच थांबतात ना? खरचुंडी? खरचुंडीत कुठे? मी बी तिथलाच आहे. जेवढं विचारलं तेवढं सांग की, नुसत्या चौकशी कशाला पाहिजे? आता रे, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. इथे बघ, तुला कोण काळा कुत्र तर दिसते का? गाड्या सोड, तासाला एक माणूस दिसेल. आज कसला विचार करतेस? चल मला सांग. गावात माणसं चांगली नाही, ह्या टायमात तर चोर बीर फिरतात, आणि त्यात तू एकटी. बघ तुझा फक्त माझं मी काय करायचं? चालतंय. काय विषय? अरे कशाचं काय? लय भाव खाते आवाती. म्हणजे बोलाय माग ना आता रे. मग अरे दुनिया गोले, जिंदगी झोले, सवराचा इशेले कोले. आता आणि काय? उत्तर घाली सांग. अजून आयडियाचा खजिना हाय म्हण. अरे आहे प्लॅनिंगचा खजाना आपल्या चांगलं. Run. हा सुरेश पण कुठे गेला? अरे माझी बॅग. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. आता तर लागणार आहे काय मदत? अरे चोराने बॅग पळून नेली माझी. नाही महत्वाचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये. प्लीज मदत कर ना माझी. हो प्लीज प्लीज नाही. राज नाव आहे माझं. काय
राज. हो राज, प्लीज मदत कर माझी. आत्ता कसं 0 मिनिटात आलो. हळू घे. कशाला खाता तिच्या बॅगेतलं? मग काय करू थांब. पळून भूक लागलेला का? बॅगेत कुरकुरच असते. हा काय तर आहे ना. बागतोय एवढ्याला. ठीक आहे तुझी बॅग. हाय काय सगळं ठीक? चल बस. कुणीकडं? खरचुंडी. मी काय यायचं तुझ्या संग? आत्ताच तर मदत केली ना. मदत केली तर तुझ्या सोबत यायचंय? मी पण तिथलाच आहे. खरचुंडीत कुणाकडं? अरे माझी आजी सुशीलाबाई. सुशीलाबाई? हा. तू आकांक्षाची बहीण आहेस काय? तुला कसं माहिती रे? अगं मी राज. तिथंच राहत नाही काय घरापुढं? आजी तर सांगायच नाही वय. एवढी उसाबर करायला लागली नसती. काय? चल चल बस. इथं गाड्या थांबत नाही. पप्प्या आपलं काळ आहे. बाहेर घालवायचं नाही, ह्यात घालवायचं. यार आता तिथं इकडे आणत होत रे. त्यांना काढायला यायला नको. जात नाही. काढते काय काढते. अगं पण काय काढू? जी पी चोरलंस ती काढ. तुला कळलं नाही? हा मग लक्ष घे. अरे बाबा, काय करू ना रे? चोर नाही लागलं कसलं तर. चिडून सत्ता खेळतो तुम्ही. हे बघ किस काढली कष्टानं. अगं अक्षय कोण ही? अगं ही माझ्या आत्याची मुलगी आहे ना. आणि मी जरा क्लासला चालले, घरात कोण नाही येते, बसून घेशील का? बरं ठीक आहे. ही माझी मैत्रीण वैशी, हा तिचा भाऊ राज, हा सौरभ आणि हा पप्प्या. एवढं पप्प्या मी का उठू? जरूर मीच काय ह्याला उठव की. कोण कोण असं म्हणाले. जरूर माझं टम बस ग. चल ग दीदी मी येते. हा खेळताना कसं खेळ तिकडे मारता इकडे प्लीज. काळ काळ मधल्या गोला ठेवून मारा की. पप्प्या आपलं काळ आहे. मी याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला वे कुठं बघितला? चोर. चोर? अहो मी ते चित्रपटात काम करते हो. दरोडे म्हणू नका, चोरटे म्हणू नका, गुंड म्हणू नका, आणि काय काय असतं त्या सगळ्या भूमिका मीच करते हो. तिथं बघितला चला मला एखाद्या वेळी. राजा, मला नाही वाटत की ही राणी तुला निघल. वय वय नाहीच निघणार. राणी निघायला भाग्य लागतं बाबा. राणी किती जरी अवघड असली ना तर होणार तर या राजाचीच.
बोलवायला मी करतो. पप्प्या तुला येते मग भावांनो मगाशी बघितले काय कसलं माझ्याकडे बघत होती ती पहिला का तिचं खेळात लक्षच नव्हतं नुसतं याच्याकडे बघत होती बघ. ती जर मला लागली ना डायरेक्ट लग्नाला विचारणार. ले एवढा पुढला विचार करू नको का आधी जाणून घे त्याच्याबद्दल कशी आहे काय आहे. अरे काय जाणून घ्यायचं आहे कसली भारी आहे ती कुठं उडकून तर गावणार नाही का. होय आणि तुला सांगतो देवाने ना तिला इकडे माझ्यासाठीच पाठवले. ती काय तुझ्यासाठी नाही आली इकडे मग तिचं गावात आली तर कुठे होत. तुझ्या बाला काय कमी खेळतं ग आम्ही खरं करत्यात आपल्या कसला गोत्यातला खरं गोत्यातला करायचा. मामी लक्ष ठेवा याच्यावर जरा सुद्धा लाड करून ठेवू नका आणि मोबाईल तर अजिबात हातात ठेवू नका. जर हिनं परत काय केलं तर हिला परत म्हणताना तिच्या बाने इकडे पाठवले. राजा अरे ऐकून तर घे. ए राजा राजा हे बघ उडी मारल पुलात. दोघं बी डोक्यावर पडलेलीच आहे. कोण आहे तिकडे आणि तू काय करते. अहो ती गाडीतलं तेल संपलेलं ती मला आटपाडीला जायचं आटपाडी. अरे आता पंप बंद झाले की आता कुठं तुला तेल मिळायचं. थांब बाटल्या का बघ माझ्या गाडीतलं देतो.
नसते का आज बघ चालू होते का अरे हळू की अरे तुला गाव बरं उडकला तू इथे येऊन बसलाय सांगायच तर अरे कसं व्हायला लागले इथे का बसलायस अरे काय मर्दा माझं नशीब कसलं गांड आहे बघ की अरे किती दिवसानं मला एक पोरगी आवडलेली हा त्यात बी तिची ही बोंब अरे पुरींचं असंच असते आता माझं चिंगीचं बघितलंस ना लय का हात घालू नको बाहेर ये ह्याचं प्रत्येक मुली बाबतीत ना असंच असतं ह्याच्याकडे लक्ष देऊ नको हे बघ तुला आवडते ना ते अरे मग संपलाय शे ऐक तू असं समज तिच्याबद्दल तुला काहीच माहित नाही हा आणि मनात सगळं बोलून टाक रे भावा मन हलकं कर हलकं मला पण तसंच वाटतंय ना का हा करून टाकू अरे मग उद्या राडा मग या गोष्टीवर पवायचं का मग काय चल चला चला राजा तुम्हाला माहित आहे का पुरगीत आणि विहिरीत एक विषय लय साम्य दोघांचा ते विषय नसतो पण असते प्रेमाबद्दल चल की चल आलोच एकटा नस का नाही आलो की यालच की अरे राजा काय सांगायचं राहिलं काय तू आलता मग काल कोण स्नेहाचा आशिक काय सांगालास मग तुला कोण नाही सकाळी त्यांच्या घरात चर्चा चालली होती बाबा आई शपथ अरे अरे काल मी त्याला मदत केलोय काय आणि त्याला माझीच गाडीतलं पेट्रोल दिलोय अरे मग हाणशील का नाही त्याला अरे मला काय माहित किती त्योच आहे काय माहितच नसते मग अरे मग तुला कशा ठेवलाय भिंतीच्या काना चल चल की राजा तू तिला विचारणार का सर का ती तुला नीट बोलत पण नाही अरे बोलणार आणि ते पण स्वतःहून बोलणार बघ ए तुझी चिंगी उडो पाण्यात मग मी काय करू जगू मी पण मारतो उडी पाण्यात चिंगीचं कौतिक सांगू नकोस चिंगी संपलं दरवेळेस सॉरी
हे थांब, मला तुझ्या संग बोलायचं आहे. संजय मेली रे. अरे राज, अगं आकांक्षा, एवढ्या रात्री काय ग, अजून झोपला नाही का? अरे कुठलं झोपतो, हिला मग कोण काहीतरी बोललं तेव्हापासून खूप तापाने फणफणायला लागले बघ ना. हिला कोण काय बोललं? नाव सांग जरा. घरात घुसून मारतोस आल्याला. मी नाही बघितलं, मला नाही माहिती कोण होतं ते. अगं नक्की काय झालं? मी दुकानला गेले होते, तिथे पाठीमागनं एक आवाज आला, थांब मला बोलायचं. मी खूप घाबरले रे, तशीच घरी निघून आले. पण तुम्हाला तसं का म्हटलं? कोण होता तो? अगं तू नको घाबरू, मी आहे की. तुम्ही जाऊन आता झोपा, उद्या हुडकून काढतो मी त्याला माझं मी. बघ बाबा कोण आहे ते, आम्ही समजून सांगतो ना. तुला तर माहित आहे ना इथली मुलं कशी आहेत ती. वय बघ तू माझं मी. आता तुम्ही जाऊन झोपा आणि लक्ष दे हिच्याकडे. गोळ्या दिल्या का नाही? उद्या काढतो माझं मी त्याला हुडकून. हॅलो पप्प्या. हॅलो. अरे कुठं आहेस रे? आहे की घरात. अरे ते नव त्या स्नेहाला कोण काहीतरी बोलले म्हणे. कोण काय बोलले? तेच तर माहित नाही ना, पण तिला इम्प्रेस करायचा ह्यो चान्स आहे बघ. ते कसं म्हण? अरे तो जो कोण आहे ना त्याला हुडकून काढू की. पण कसं हुडकून काढणार? आणि तिनं बघितलं असेल की त्याला. तोच तर विषय आहे ना, तिने त्याला बघितलं ना. अरे तू एक काम कर, आपल्या गावातली जेवढी बी मस्तीवान आणि भुरटी पोरात ना त्यांच्या सगळ्याची लिस्ट काढ आणि स्नेहाला त्यांच्या जवळ नेऊ आणि त्यांना बोलायला लावू आणि त्यांच्या आवाजावरनं ती ओळखलच की. होय होय, अरे चांगली आयडिया आहे. काढतो लिस्ट मी पण. कर तेवढं आठवणीने. वाऱ्यात सोड, सांगितलेलं काम केलंस का? काय काढलंस? काढलोय की. तुला काय काम चुकार वाटलं? इकडं काय झालं रे? अरे या खुल्यानं पहिला आपली नावं लिहिलंय. अरे आमका बोटूनच देवे सांगायला लागते काय? कोण बोट नाही करते मला. किती गेले ना, ह्यालाच पहिला मरा लाव्या. आकाश, तू आलास? मी तुझाच विचार करत होते. आकाश, तुला खूप मारलं ना रे माझ्या घरच्यांनी. मला सुद्धा फसवलं त्यांनी. तुझ्यासोबत लग्न लावून देतो म्हणून इथं आणून ठेवलं. तुझ्यापासून लांब करण्यासाठी हा सगळा त्यांचा रचलेला डाव होता. पण मला माहिती होतं तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तू माझ्यासाठी नक्की येशील. आता मला इथून घेऊन चल. आकाश, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. काय ग दीदी, एकटीच काय बडबडायच्यास? कुठे काय? ये ना जरा मदत कर. हा. किती नाव आहेत? हे ठीक आहे, त्यातलं कोण आहे बघतो. बघ सुट्टीच नाही. आकांक्षा राग आला. ते मिळालं काय पोरग? नाही. चला काढू. पण कसं? मी आहे की, काढतो हुडकून त्याला. चल. ए येतीस काय? नाही बाबा, मला खूप फुलं तोडायचे. जाओ तुम्ही. चालते. स्नेहा
काय गावाला तर सुट्टी नाही बघ. अरे चल कसलं मारतो बघ त्याला. हो चला की येऊ मी हा त्यांना काय शोध थांबा की असलं मारायचं ना त्याला भावा. वडापाव जावे. मला तसं बोलायचं मग लगीन करायचं. चला मला तसं बोलायचं मग शेवटचा आहे शेवटचा आणि यो फायनल आहे मला माहिती. अरे पण तू लिस्ट काढली किती असे अशी म्हणते गावाला दिले आधी किती काय घरात जाऊन विचारू काय मला तरी काम नाही शेवटच्या म्हणलं चिंग्या केला सगळ्यांनी. काय झालं रे सांगा की आला पण बोलायला. हो अरे ह्याचं कशाला नाव लिहिलंयस मग काय ये तू सांगितलंस की गावातल्या बोलत्या पोरांची नावं लिहून. अरे मग ह्याचं लिहिशील. तुला माहित आहे काय हे गावातलं सगळ्यात भुरटं पोर काय नुसतं पूल बघत असते. आलेत ना लवकर चल. नाही राजा तुला सांगू का सगळं चिंगीमुळे झाले. काय झालं चिंगीमुळे आलेत ना. त्याला कसं सांगितलं दिसलेला पुढे पुढे करत असते नुसता. काय झालं आपस नाही झाला त्याला एक स्वप्न गावात मुख्याकडे हे कुठे हे अख्खं गाव पालत घातलं लागा कुठं सापडे ना त्यो. ए राहू दे रे तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता तुम्हाला परत दिसला ना मी बघते त्याचा चेहरा. तुम्हाला परत भेटला मी रातभर जागून लिस्ट काढलेली त्यातलं एक बी नाही म्हणजे किती मनाला वाईट वाटते मनाला किती वाईट वाटतं. राज हाच तो आवाज आहे. हाच आवाज आहे तो. शौर्या आवाज इकडून येतो. थांब थांब
चिल्लस मायावर चिल्लस जा मग जा लग्न करा मायावर काय काय झालं अरे ही कोळा ही असंच बडबडत असते ह्याचा आवाज ऐकल्यास अरे हे पण हे माझ्या लिस्ट मधनं राहिलं बघ हे एवढंच राहिलं तुझे काम आहे त्या आईला हे किती घाबरले माहितीये मी याला घाबर अगं मला तुला काहीतरी सांगायचंय मस्करी नको हा राज. अगं मस्करी नाही खरंच तुला काहीतरी सांगायचं सांग की मग. तिला सांगा मी राहणार म्हणून कोणाला अगं चल ह्याच्या कुठं नादाला लागलेस तेव्हा खोळाय ते राज तू काहीतरी सांगणार होतास ना. नंतर सांग चल ए थांबा की चल अगं ऐक की बोल की. अगं तुला ते सांगायचं नाही का काय ते अगं तेच की सांगून टाक तुला काय सांगायचंय. अगं लय महत्वाचं आहे. आता सांगशील. बघ आती आली. काय रे राज. हे काय नाही ग इकडे पप्प्याकडे चाललेलो ती दिसली. बर बर चालेल जा चल. संध्याकाळी काय काम आहे का तुला. काय नाही काय रे. आरतीच नाही का तुला सांगायचं काय तर सांग की मग आता. आता नाही संध्याकाळी सांगतो घेऊ. सौर्या आणि पाऊस थांबते का नाही बघते पूर्वी ते वाटत काय विषय निवांत आहे. निवांत आवा. अरे आमचं सोड तू काय एवढं खुश आहेस. माझं सोड ते स्नेहल तुला पटतं का नाही म्हणजे असं तू किती दिवस तिच्या मागे फिरणार आहेस रे. टाकी एकदा विचारून बोलो भेटायला ते मी माझ्यासारखं तुझ्यासारखं म्हणजे मला चिंगीचं माझं खोटं प्रेम वाटत होतं ना. चिंगीने मला माळावर भेटायला बोलवलं. का बघा काय बघा त्याचं काय बघायचं नाही बाबा. त्याचं चिंगीचं सगळं अंगलेट स्कीम असते त्या. अरे मी यासाठी काय काय केलंय रातभर जागून गावाच्या लिस्टी काढल्यात की बरं उन्हात पोरं हुडकत फिरलो. हा मार खाता खाता वाचलोय की आणि काय करायचं त्यासाठी बाबा बोलून दाखवू नकोस करायचं काय सांग. हा ते सांगतो ऐका. चिंगी मला भेटायला पहिल्यांदा येणार त्यासाठी स्पेशल भेट घातली पाहिजे. तू फुलं घ्यायची आणि झाडावर असं बसायचं निवांत. हा चिंगी हा आणि ऐक तू आहे ना ते रेडिओ बिडिओ असते का नाही गाणी वाजवायचं ती घेऊन यायचं. तू एका ठिकाणी बसायचं आणि चिंगी आली की मी हा म्हणून वरडीन. चिंगी अशी येणार ते तिला असं उचलून येणार गोल मस्तपैकी फिरवणार. तू वरणाशी फुलं टाकायची तू म्युझिक लागायची. मग आमच्या दोघांचं गोल रोमॅन्स असणार. असं करायचं तुम्ही कळलं काय. अरे मान हलवू नका खुश व्हा माझी ठीक आहे अंगाशी काय येत नाही टेन्शन घेऊ नका. तू बघ
मी सांगितलं होतं आधीच या पप्प्याच्या चिंगडी नादाला नको लागायला म्हणून. सगळ्या अंगलटी स्कीम असतं त्यांच्या. मला लय म्हणत होतीस ना मगाशी माझ्यासाठी काय केलंय, माझ्यासाठी काय केलंय. आमच्यासाठी मार खाल्लास का कधी? आम्ही खाल्लाय तुझ्यासाठी. अरे पण मला नाही वाटत चिंगी असा धोका देईल म्हणून. अरे ती कशाला धोका देते तुला? तूच दिलायस तिला. ती यायच्या आधी म्हाताऱ्या संग रोमॅन्स करून आलायस. काका टिकट बदल. हे धर. का? काय नाही असंच. ते ना तुला मला काहीतरी सांगायचंय. लय महत्वाचं आहे. पण पण आज नाही, उद्या सांगशील. अगं तुला सगळ्याच कसं कळतं का? गेले 1 आठवडा झाले हेच सांगून तर टोलवतेस मला. अगं टोलवत नाही, पण इथं सगळ्यांसमोर कसं सांगू ना. बरं ऐक, मी उद्या महादेव मंदिरात एकटी जाणार आहे. तिकडच्या का? तिथं ये आणि तुला काय सांगायचं ते एकदाच सांगून टाक. बरं चालते, उद्या नक्की सांगतो. परत काय ऐकणार नाही मी तुझं. काका किती झालं? काय म्हणते? काय नाही, उद्या आता माझ्यासाठी काटा खायला तयार राहा. मी उद्या तिला माझ्या मनात सगळं सांगून टाकणार. ऑल द बेस्ट बाबा. एकदाच बोलून. अरे टाकतोस बोलून. टेन्शन घ्या ना. निवांत असं का कमी मारायचं. 10 गोळ्या घालायच्या.
काय विचार करा ना तिची वयच मांडली पाहिजे आता काय राहा. काय सांगणार होतास? भीती तर लय वाटायल्या पण आता हिला कसं सांगू काय कळेनाच. बोल की आता. तर फोन पण नाहीये. तू चिडणार तर नस ना? नाही तू बोल. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला तुला आवडेल. हे नाही होऊ शकत. का? मी तुला आवडत नाही का? तसं नाही रे. पण माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. माझ्या घरच्यांनी फसवून मला इकडे पाठवलं. त्यांनी मला बोललेलं की माझं लग्न त्याच्यासोबत लावून देतो म्हणून आणि मला इकडे पाठवलं. मला तू खूप आवडतो राज. मी नाही विसरू शकणार रे त्याला. निट्टे मारले बघ. मी होय म्हणजे होती नाही. झाला बाबा मी येत. नाही म्हटलं. चटका लागलाच मला. खरंच की काय म्हणते? काय रे सकाळपासून गायब कुठं आहेस? दुपारी जेवायला बी आलं नाहीस. काय विचारते मी? भूक नाही मला. तुझा आईला बोलू काय? ए आई
असं नाराज होऊन नको बसे. तू खरंच खूप भारी आहेस. माझा आकाशवर खूप मी त्याला विसरू नाही शकत. माझ्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण मी इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगले मित्र बनवून राहू. मला कळालंय तू सकाळपासून जेवण केलं नाही. असं वेड्यासारखं वागू नकोस. जेवण करून घे. तुझीच माहिती. आलो बघ. काय झालं काय झालं? स्नेहाची चिठ्ठी आल्या. काय लिहिलंय बघ. आणि काय लिहिलंय आणि लिहिलंय आपण त्यात मित्र बनवून राहूया. मित्र बनवून राहूया. काय आपण मित्र बनवून राहूया. ती तुला बोलली काय मला कशाला म्हणणार तिचं बॉयफ्रेंड आहे की आकाश. मग काय फायदा का का म्हणजे तुम्हाला कळते काय ती आता माझी मैत्रीण आहे तेच लय आहे. लागला बघ नाक पेरते. आलं बघ. राजा मी आउट नाही किती ऐक जरा पोटात दुखायला माझ्या. बस तुला आले काय बस बस पाणी पी. हे वैशाला पाणी दे. ए काय आउट हो की तो त्याच्या हे म्हणाले तू आउट आहेस. नाही आउट आहेस हे चिड नकोस. तिकडे का त्याला एकदा तरी तुझं काय मध्ये त्याला दे त्याला घेऊ दे. सांग की आउट आहेस म्हणून. मी आउट नाही या झाल्या मी खेळणार. हा काय दे जरा बारीक किती लागेल. संत्री आहेत घरात.
आजी टोपली द्या. कसं आहे आजी भेंडी 20 ला पावशेर. मस्त लावलंय. बास्की ले कशी आपली दिसते. काय का आकांक्षा बाजारात गेलता होय? हो तू कुठे चालला? ठीक आहे घरीच चाललो. येत आहे का? हो अरे आम्हाला पण लय कंटाळा आला पिशवी. बर बसा. चल हॅलो आकाश. हॅलो मी स्नेहा बोलतेय. हॅलो काय झालं? कट झाला. लाव की परत. हॅलो हॅलो मी स्नेहा. हॅलो काय झाली? कट करतोय. कामात असेल कर नंतर. जेवलीस? हो. हो आत्ता जेव. जाऊ. चालतंय. गुड नाईट. गुड नाईट. राज. हा थँक्यू.
कमी झालं का दुखायचं कमी झालं बघ हळूहळू बसलं काय रे पार्थ दादा लावली दादा निघाल तिकडे काय 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 घातलंय कधी बरं होणार मरदा काय हा कवर दे की कवर काय कुत्रा लागला की नाही बॉल सांगितलं होतं मध्ये बसू नको म्हणून तू किती कवर लागतो प्रत्येक बॉलला कसं करणार राज बघू जास्त लागलं